तर काय सांगाल काका, आज गाडी जी आज आम्हाला आनंद आहे तुषारने फायनल मारल्याबद्दल. खूप खूप आनंद. हो, कारण एवढा बैल आजारी असून तो आज खूपच चाललाय. खूप चांगलं, म्हणजे एक ज्या प्रकारे मेहनत असते, मेहनतीचं रंग मेहनतीला तोड नाही त्याला. रोहा तालुक्यात त्याला मेहनतीला तोड नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. रोहा तालुक्यातली आज पहिली शर्यत झाली आणि पहिल्या शर्यतीचा फायनलचा निकाल लागलेलाच आहे. अर्थात आपण बघणार आहोत की दादांची म्हणजे गाडी आलेली आहे 1 नंबर मध्ये. तर कशा प्रकारे नियोजन केलेलं होतं आणि काय काय, म्हणजे कारण की तुम्ही पहिल्यांदाच हाकललीत गाडी आज आणि हाकलल्यानंतर आजच गुलाल आला तुम्हाला. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. मी दीपक दत्तात्रय भोईर, राहणार झिराड. गाडीचं नाव? गाडीचं नाव विजय कैलासवासी विजय गोपीनाथ देशमुख यांची गाडी आहे. दोन्ही बैलांची नावं काय? त्याचं नाव वशा आणि नाग्या. पिस्तूल नाग्या. म्हणजे काय सांगाल आजच्या गाडीसाठी कशा प्रकारे नियोजन झालेलं होतं? कारण की तुम्ही बघता मी पुन्हा जे भाऊक झालेला त्यावरच एक दिसून येतं, कारण की ज्या प्रकारे आपण तयारी करतो आणि त्यानंतर जो निकाल लागतो त्यानंतर आपले जे अश्रू असतात ते अश्रू सर्व काही सांगून जातात. पण आज कशा प्रकारे म्हणजे तुम्ही नियोजन आज केलं होतं खूप गाडीचं? चांगल्या प्रकारे ह्या देशमुख कुटुंबाचं मी पहिलं आभार मानतो. त्यांनी एवढं नियोजन चांगलं ठेवलेलं की बैलांची निगा सगळं त्यांनी खुराक वगैरे सगळ्या प्रकारचं जे त्याचं खाणं पिणं एवढ्या पद्धतशीर प्रमाणे ठेवलेलं खूप चांगलं झालं. खूप चांगलं. त्या प्रकारे निकाली लागला. म्हणजे या अगोदरच्या ज्या शर्यती झाल्या त्यामध्ये म्हणजे तुमची गाडी का नव्हती आजच्या शर्यतीमध्ये? नाही, थोडाफार आम्ही मागे चिखलीला टायमिंग पण केलेला, परंतु बैल थोडा आजारी असल्यामुळे त्यावेळेला आम्हाला सोडता आली नाही. ती राहिली. टायमिंग केलेला आता या 15चं, तेव्हा किती टायमिंग होतं तुमचं? हायस्ट टायमिंग होतं 6:05 3:05 टायमिंग. आणि आता मी स्वतः जेव्हा तुमची गाडी सुटली तेव्हा मी टायमिंग लावलेलं होतं, तेव्हा 3:08 मध्ये गाडी आलेली होती. तुमची गाडी पाठी तर थोड्या पाठी फिरताना थोडा मोठा. तुमची गाडी 3:08 मध्ये मी आले, मी स्वतः टायमिंग लावलेलं होतं तुमच्या गाडीसाठी. पण मला बघायचं होतं की पहिल्या नंबरची गाडी येणार आहे ते किती टायमिंग मध्ये येणार, कारण की काल माझं बोलणं झालं तेव्हा हायस्ट टायमिंग बोलले किती 3 मिनिटं जे आता तुम्ही सांगितलं. तसंच गाड्यांमध्ये जेव्हा आपण सोडतो तेव्हा गाड्यांमध्ये टायमिंग जरा गुतागुत होते. असं आपण टायमिंग देतो जेव्हा पब्लिक नसते, काय नसतं. शर्यतीसाठी पब्लिक असतात त्यामध्ये टायमिंग अडथळा येतो. त्यामुळे टायमिंग जो असतो तो टायमिंग शर्यतीच्या टायमिंगला बसत नाही. असं आहे प्रत्येक ठिकाणी असायची, तर ठिकाणी नाही. गाडी आज पहिल्यांदा गाडी रोडला पण फायनल असायची वडील असताना, आणि आज पण गाडी फायनलला वडिलांच्या नावाने आखली आणि अजून पुढे पण आखलत राहील. आम्हाला अभिमान आहे गाडी फायनल आहे याची. फायनल आहे. आणि आज हा एवढा मोठा जनसमुदाय आज या ठिकाणी रोहा तालुक्यात आज जमला. पहिल्यांदा एवढी पब्लिक आणि एवढं गट 200च्या म्हणजे आजच्या शर्यतीसाठी तुम्ही बघाल खूप जास्त रोहा तालुक्या लोकांना माहिती असतं की अलिबाग मध्ये भरपूर गट होतात. नाव आहे अलिबाग मध्ये 200च्या वरती गाड्या अलिबाग मध्ये जातात. पण आम्हाला अभिमान आज की सगळे गाडीवाला आज इथं आले, आमची इथं नावं दिली आणि इथं आमचा एवढा सहभाग घेतला ज्या गाडीवाल्यांनी, त्यांचं आम्ही आभार मानतो. आणि आम्हाला अभिमान आहे की तुझ्या विजय गोपीनाथ देशमुख कैलासवासी यांची गाडी पहिली रोडला पण फायनल असायची आणि आता माती बंदराला पण फायनल आहे. आम्हाला खूप जुनं नाव आहे त्यांचा. आणि मुलं जपून ठेवलं वसा मुलांनी जपून ठेवला. त्यांचा एक छोटा मुलगा ओंकार देशमुख, त्यांनी ते वसा जपून ठेवला आणि गाडी चालू ठेवली. आणि आज 1 नंबर झाला. आज गाड्याच बघायला गेल्या तर काहीतरी 30 गाड्या म्हणजे गट होते, 30 गट होते. त्या मी बघत होतो, कारण की काल माझं जेव्हा नियोजनाचं तुमचं बोलणं झालं तेव्हा मी विचारलेलं होतं कशा प्रकारे उद्याचं नियोजन आहे. रोहाची जी तुमची कमिटी त्यांच्याशी माझं काल बोलणं झालेलं होतं आणि खूप काय असं हे झालं. त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की एक गाडी आहे ज्याने म्हणजे टॉपचं टायमिंग आतापर्यंत. आजच्या गाडीवर जॉकी कोण होता आपल्या? नाव सांगता रोहनगी जाऊन वाडगावला राहतो. इकडे आपले पहिल्यापासून संबंध आहेत जवळचे आणि मित्रच आहे आपले जवळचे, घरचे संबंध आहेत. तो त्यांच्या गाडीवर गेल्या वर्षीपासून मीच बसतो. तुम्हीच बसताय म्हणजे गेल्या वर्षीपासून तुम्ही बसताय. म्हणजे काय सांगशील ज्या प्रकारे, कारण की एक तुला खरं सांगतो, इथून जेव्हा गाडी जाते आणि त्या झेंड्यापर्यंत, कारण की इथं आम्ही गाडी बघतच नाही पूर्णपणे गाडी तुम्ही हाकललेली होतीस, म्हणजे काय झालं गाडी सुटताना बोल झेंड्याच्या इथून फिरली आणि मग इथं आली, तो पुन्हा अनुभव कसा झाला तुझा? गाडी सुटताना चांगली सुटली. फक्त तो आमचा तो एक नाग्या बैल आहे, तो आजारी होता. एक महिनाभर आजारी होता, बैल खाणं नव्हता खायचा. आता त्यातून जरा असा तो बॅक फुटला आहे, त्याच्यामुळे अजून थोड्या दिवसांनी होईल, अजून फरक पडेल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे थोडा कमी चालत होता, पण वर्षांनी चांगली गाडी घेतली. त्या प्रकारे जाऊन येऊन गाडी कंटिन्यू गाडी घेतली. त्यांच्याशीच माझं काल बोलणं झालेलं होतं आणि खास त्यांनी मला सांगितलेलं होतं की शर्यतीसाठी ये नक्की, आवर्जून ये शर्यतीसाठी. त्यांचं खास आमंत्रण होतं मला या शर्यतीसाठी. तर काय सांगाल काका, आज गाडी आज आम्हाला आनंद आहे तुषारने फायनल मारल्याबद्दल. खूप खूप आनंद. कारण एवढा बैल आजारी असून तो आज खूपच चाललाय.
खूप चांगलं म्हणजे एक ज्या प्रकारे मेहनत असते मेहनतीचं रंग मेहनतीला तोड नाही त्याला रोहा तालुक्यात रोहा तालुक्यात त्याला मेहनतीला तोड नाही हा तालुक्यात मिळत नाही. बरं माझं नाव सांगा आपलं. ओमकार विजय देशमुख. काय सांगाल आजच्या आनंदामध्ये गाडी फायनल मध्ये 1 नंबरची मानकरी झाली. पहिला म्हणजे यांचा आणि यांचा अभिमान मानतो, हा बाकी काय ते. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला यांची खूप जास्त साथ असते आणि एक भावनिक म्हणजे दिसतेच कारण की तुमच्या चेहऱ्यावरनं किंवा तुमचे जे अश्रू आहेत तेच सर्व काही सांगून जातात की कशा प्रकारे म्हणजे नियोजन बोला किंवा जे तुमची पारंपरिक बैलगाडी असते आणि त्यामध्ये आज ते एक ठाव ठेवून आपण जे गुलालाचे मानकरी झाला. कारण की चिखलीला आमच्या गाडीने टायमिंग दिलेला, पहिला हायसलाच आम्हीच होतो हा हा आणि बैल आयनो आजारी पडलेला, त्याच्यामुळे आम्ही एकदम खच्ची आलेलो, ब्लॅकवूडला पुरा एकदम पाठी आलेलो. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे बघणाऱ्यांना असं वाटलं असेल की कदाचित गाडी खचली म्हणून, पण खचली नाही तरी आज खचली. बैलांनी करून दाखवलं काय केलं, आज सर्वपणे जे पूर्णपणे जे बैलांनी म्हणजे करून दाखवलं. काही ते आहे त्यांच्यामध्ये ते दाखवून दिलं त्यांनी त्यांचं. म्हणजे कसं सांगाल आता ही शर्यत झाली त्यानंतर अजून ज्या शर्यत आहे त्यामध्ये आपलं नियोजन कसं होणार आहे गाडीचं ते बघू आता. हे रोहन आहे, दीपक काका आहे, त्यांच्यावर आहे सगळं. म्हणजे त्या प्रकारे तुमचं एकदम हा, जोरदार ते बोलतील तसं आम्ही चालतो. त्या प्रकारे तुमचं नियोजन करणार आहात. खूपच सुंदर. मी आशा करतो की आज जशी तुमची गाडी गुलालामध्ये बसली तशीच येणाऱ्या दिवसामध्ये पण बसो, कारण की प्रत्येक जण ना मी बोल जो पण बैलगाडा मालक असतो तो प्रत्येक जण मेहनत करत असतो आणि मेहनतीला कुठे ना कुठेतरी यश कधी ना कधीतरी भेटतं. असं नाही की कधीच नाही भेटणार, पण भेटणारच. आणि आजच जे तुम्हाला तसं यश भेटलेलं आहे तर खूप खूप अभिनंदन. मी आशा करतो की अशीच गाडी तुमची 1 नंबरची गुलालाची मानकरी होत राहील. तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे, दादाची गाडी फायनल मध्ये 1 नंबरची मानकरी झाली आहे. तर मी आशा करतो की नक्कीच आपल्याला ही मुलाखत आवडली असेल तर मुलाखत मी संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. थँक्यू. हे तांडा घे. नाही ना थंड नको. नाही ना, पेटच नाही.